Hello everyone, good morning. Today I am going to tell about the figure of speech. First is the simile, second is the metaphor, third is the personification, and fourth is the apostrophe, and fifth is the illustration, and sixth one is the hyperbole, and seventh last is the antithesis. So these are the seven figure of speech. So simile, you can see that simile means similar. The two different things are the similar. दोन वेगवेगळ्या गोष्टी एकच आहे, पण दोन वेगवेगळ्या गोष्टी एकच आहे हे सांगण्यासाठी दोन शब्दाचा वापर करतात. पहिला आहे ॲज, दुसरा आहे लाईक. या दोन शब्दाचा वापर करून दोन वेगवेगळ्या गोष्टी एकच आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो की दिस इज सम इमेज. फर्स्ट इज अ गर्ल हु इज स्माइलिंग and this is a sun which is a very bright and sunshine. Okay, तर दोन गोष्टी हा एकच आहे, परंतु या दोन गोष्टी एकच आहे या सांगण्यासाठी आपण लाईक किंवा ॲज या दोन शब्दाचा आपण वापर केलेला आहे. तर बघा, या मुलीची स्माइल आणि या सनचा जो ब्राईटनेस आहे, जो ब्राईट आहे, जे वार्म आहे, याच्या सारखंच आहे. तर म्हणून इथं सिमिली अलंकार होतो. म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी, टू डिफरंट थिंग्स are compared using the word like or as. दोन वेगवेगळ्या गोष्टी like आणि as या दोन शब्दाने वापरले, या दोन शब्दाचा वापर करून कंपॅरिझन केलेली आहे. म्हणजे आपण एक्झाम्पल मध्ये बघू शकतो की हर स्माइल वॉज लाईक अ सनशाईन. म्हणजे तिची जे स्माइल आहे इथं कंपॅरिझन झालेलं आहे. तिची जे स्माइल आहे हे त्या सनशाईन सोबत कंपॅरिझन झालेली आहे. सनशाईन एक वार्म आणि ब्राईट आहे, म्हणजे तिची जी स्माइल आहे या सन सारखी ब्राईट आणि वार्म आहे. आणखी बरेच एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. फक्त एक्झाम्पल घेताना दोन वेगवेगळ्या गोष्टीची कंपॅरिझन लाईक आणि ॲज या दोन शब्दाने करावी, तिथं सिमिली अलंकार होतो. द नेक्स्ट वन इज द मेटाफोर. मेटाफोर सुद्धा सिमिली सारखाच असतो, फक्त इथं दोन वेगवेगळ्या गोष्टीची कंपॅरिझन लाईक आणि ॲज या दोन शब्दाचा वापर करून केला जात नाही, तर डायरेक्ट केला जाते. म्हणजे कसं? म्हणजे आपण खूप वेळा म्हणतो की टाइम इज मनी, हेल्थ इज वेल्थ. आपण असं म्हणतो का कधी की टाइम इज लाईक अ मनी, हेल्थ इज लाईक अ वेल्थ? असं कधीच नाही म्हणा. तुम्ही डायरेक्ट कंपॅरिझन करता. तुम्ही म्हणता की वेळ हा पैसा आहे, टाइम इज मनी. इथं टाइम इज मनी म्हटल्यानंतर की टाइम आणि मनी या दोघांची जरी वेगवेगळ्या गोष्टी आहे, पण इथं आपण ते एकच आहे असं इथं सांगत आहोत. तर कम्पेअरिंग टू थिंग्स विदाउट युजिंग लाईक ऑर ॲज. ओके, इज दॅट क्लिअर? फॉर एक्झाम्पल, द क्लासरूम वॉज अ झू. बघा, ही जी क्लासरूम आहे ही तर प्राणी संग्रहालयच आहे. इथची जी मुलं आहेत खूप नॉइझी आहेत, खूप खोडकर आहेत. त्या क्लासरूमला एक प्राणी संग्रहालय म्हटलेलं आहे. डायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे कशासोबत? प्राणी संग्रहालय सोबत. असं म्हटलंय का की हा जो क्लासरूम आहे हा प्राणी संग्रहालय सारखा आहे, असं म्हटलेलं आहे का? डायरेक्ट म्हटलेलं आहे की हा प्राणी संग्रहालयच आहे, च्या सारखा आहे असं म्हटलं असतं तर सिमिली. डायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे, तर इथं आहे मेटाफोर अलंकार. तर बघा, द नेक्स्ट वन इज दॅट illustration. These are the very important and which is frequently asked in examination, and it is also simple also. So baga, let's start with the definition. Repeating the same starting sound in the series of word. एका वाक्यामध्ये असे काही शब्द असतात की त्याचं इनिशियल, जर पहिलं अक्षर सेम आहे, एक किंवा दोन किंवा तीन शब्द जर तुम्हाला दिसले तर तिथं आपण बरेच वेळा मूवी मध्ये किंवा सॉंग्स मध्ये आपण एक गाणं ऐकलं असेल तुम्ही, नाके चाचाने चाची के चमचे से चटणी चटाई, असं एक गाणं ऐकलं असेल. तर याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की त्याचं जे चंदाचं पहिलं अक्षर च, चाचीचं पहिलं अक्षर च, हे कसं सेम आहे. तर असं जिथं दिसते तिथं अलंकार होतो. दिस आर द सम एक्झाम्पल. बघा, आता आपण 3 एक्झाम्पल घेतलेलं आहे. पीटर, पायपर, पीक. इथं बघा, पीटरचा पी, पायपरचा पी, पिकचा पी. पहिलं इनिशियल सेम आहे, पहिलं अक्षर सेम आहे. द बिग ब्राउन बियर्स बॉडली बाउंडेड बियॉन्ड द बशेस. इथं बहुतांश शब्दांचं पहिलं अक्षर कसं आहे? सेम आहे.
तर एक्झाम मधील 2 किंवा 3 शब्दाचं तुम्हाला सेम दिसलं पहिलं अक्षर, तर तिथं या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. पर्सनलिफिकेशन. तर पर्सनलिफिकेशन म्हणजे काय की मानवाची क्वालिटी, मानवाचा गुण जर अमानवला जर दिला गेला तर अशा वेळेस पर्सनलिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. तर माणसाचा गुण म्हणजे काय, माणसाचे भरपूर सारे गुण आहेत. डान्स करणे, नाचणे. समजा आता असं जरी म्हटलं की ही आणि शी, मी तुम्हाला खूप वेळा सांगतो की ही हा मुलासाठी वापरतात, शी हा मुलीसाठी वापरतात आणि इट हा प्राणी पक्षी वस्तूसाठी वापरतात. परंतु एखाद्या प्राण्याला जर तुम्ही ही म्हटलं ना तर तिथं ना पर्सनलिफिकेशन अलंकार होतो. कारण की तुम्ही माणसाची जी क्वालिटी आहे ते कोणाला दिली, अमानवाला दिली. एखाद्या मानवाची क्वालिटी अमानवला दिली. अमानव म्हणजे कोण, प्राणी पक्षी वस्तू. तर ह्युमन क्वालिटी विच इज गिवन टू नॉन ह्युमन थिंग्स, नॉन ह्युमन ला जर तुम्हाला किंवा ऑर द नॉन लिव्हिंग थिंग्स. एक्झाम्पल बघा इथे दिलेलं आहे. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. जसं की मी म्हटलं की निसर्ग नाचत आहे. आता निसर्ग नाचतो का, नाही नाचत. पण जेव्हा वारा सुटतो तेव्हा सगळे झाडं झुडपं हे असे हलतात. तेव्हा एखादा कवी, एखादा व्यक्ती त्या सेंटेन्सला मॉडिफाय करण्यासाठी त्याच्यामध्ये अलंकार जेव्हा तो वापरतो तेव्हा ते वाक्य बनते निसर्ग नाचत आहे. नाचणे हा जो वर्ड आहे, डान्स करणे हा जो शब्द आहे, हे माणसाची क्वालिटी आहे. ते कोणाला देण्यात आली, निसर्गाला, की जे नॉन ह्युमन आहे, की जे नॉन लिव्हिंग थिंग आहे. तर इथं काय होतो, पर्सनलिफिकेशन अलंकार. तर बघा इथं काय एक्झाम्पल दिला आहे मी. द लीव्स डान्स इन द विंड. जे वाऱ्यामध्ये हे जे पानं आहे हे डान्स करतात. ऑब्विसली डान्स करतात. वारा सुटला की पानं इकडे तिकडे. त्यामुळे ते ऑब्झर्वेशन केल्यानंतर एखादा कवी म्हणतो की जे पानं आहे हे हवेमध्ये डान्स करतात. तर इथं डान्स विच इज अ वर्ड विच इज अ ह्युमन क्वालिटी विच इज गिवन टू द लीव्स. म्हणजे पानाला दिलेले आहे. पान कधी डान्स नाही करू शकत, फक्त हे डान्स करणे हे ह्युमन क्वालिटी आहे. The next is the antithesis. Antithesis which is a very simple figure of speech. जर तुम्हाला असं काही वाक्य दिसेल पोएम मध्ये की त्या पोएम मध्ये एका वाक्यामध्ये 2 अपोजिट आयडियाज म्हणजे विरुद्धार्थी शब्द जर तुम्हाला घेऊन ते वाक्य जर बनवलेलं असेल तर तिथं अँटिथिसिस अलंकाराचा वापर केला असं समजा. आता मी तुम्हाला एक खूप एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. 2 अपोजिट आयडियाज. स्पीच इज अ सिल्वर बट सायलेन्स इज अ गोल्ड. या वाक्यामध्ये तुम्ही बघू शकता की 2 अपोजिट वर्डचा वापर केलेला आहे हे सेंटेन्स बनवण्यासाठी. हे सेंटेन्स याच्यापेक्षा वेगळं सुद्धा बनवला जाऊ शकते, परंतु इथं कवीने काय केलेलं आहे, 2 अपोजिट आयडियाचा वापर केलेला आहे, 2 विरुद्धार्थी शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणून इथं अँटिथिसिस या अलंकारचा वापर केलेला आहे कवीने. बघा, स्पीच बोलणं हे सिल्वर म्हणजे चांदी आहे, तर शांत बसणं हे काय, सोनं आहे. म्हणजेच कवीला म्हणायचं आहे की बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं कितीही बरं. असं न सेंटेन्स घेता कवीने इथं अँटिथिसिसचा म्हणजे अँटिथिसिस हा अलंकार वापरून 2 अपोजिट वर्डचा वापर केलेला आहे. हायपरबोली. आता हायपरबोली अलंकार म्हणजे काय, म्हणजे असे स्टेटमेंट असतात की जे वाढवून सांगितलेले असतात. त्या अशा स्टेटमेंटला आपण या स्टेटमेंटमध्ये हायपरबोली हा अलंकार वापरलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मराठीमध्ये एक्झाम्पल सांगतो की तो वाघासारखा धावतो. आता तुम्ही सांगा, आता हे किती मी वाढवून सांगितलं, तो वाघासारखा धावतो का, नाही धावत. पण जो फास्ट, तो जोरात जे धावत असेल तुम्ही त्याला वाढवून चढून सांगेल की तो वाघासारखा धावतो. तो एरोप्लेन सारखा गाडी चालवतो. आता एरोप्लेन आणि गाडीची कंपॅरिझन कुठंच नाहीये, परंतु मी वाढवून सांगितलं, एखादं स्टेटमेंट मी जर वाढवून सांगितलं तर इथं हायपरबोली हा अलंकार होतो. बघा इथं काही एक्झाम्पल सांगितलेलं आहे मी. आय हॅव टोल्ड यू अ मिलियन्स टाइम्स. मी तुला हजारो लाख वेळा तुला सांगितलं, मी तुला 100 वेळा सांगितलं.
आता हालाकी 4-5 वेळा सांगितलं असेल तर आपण काय म्हणतो 100 वेळा सांगितलं, म्हणजे हे स्टेटमेंटला तुम्ही काय केलं, वाढवून सांगितलं. अशा जे स्टेटमेंटला वाढवून सांगितलं जाते तिथं हायपरबोली हा अलंकार होतो. तर आय होप की तुम्हाला सर्व फिगर ऑफ स्पीच समजले असेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे फिगर ऑफ स्पीच आपण बघूया. थँक्यू सो मच.